त्या काळात शिवछत्रपतींच्या जन्माच्या काळात एकही एतद्देशीय राजा नाहीये. म्हणजे इथल्या लोकांमधनं वरती आलेला असा राजा ज्याला इथल्या समाजाचं चांगलं होण्याची इच्छा आहे. इराण, तुर्कस्तान, मंगोलिया लांबनं आलेले लोक इतर शासक आहेत. त्यांचा फंडामेंटल केअर आहे की लुटा आणि माझं आयुष्य समृद्ध करा. दे हॅव नथिंग टू डू विथ वेलफेअर ऑफ सोसायटी. आणि असं किती वर्ष आहे तर 4 शतकं आपल्या जनमानसांनी कधी अनुभवले नाही अशी अट्रॉसिटी आपल्यावरती. म्हणजे आग्रा ते दिल्ली ह्या अंतरामध्ये जाताना इमॅजिन कर की त्या हायवेवरती कुंड्या ठेवायच्या, आपल्या झाडाच्या फुलझाडांच्या कुंड्या एकमेकांना चिटकून ठेवायच्या. तर 150 किलोमीटर असेल तर 150 किलोमीटर किती कुंड्या लागतील तर कुंड्यांची त्रिज्या आणि नंबर ऑफ कुंड्या साधं गणित आहे, हजारो कुंड्या लागतील. नाव रिप्लेस कुंड्या विथ मुंडकी. बापरे. आपण जे नाव मोईनाबाद नाव होतं, तू तिथं बसलीस तिथं, त्या जागेचं त्या शहराचं नाव औरंगजेबाने मोईनाबाद ठेवलं होतं. पुण्याचं. ते टिकलं नाही. महाराजांच्या नंतर, महाराजांच्या 2 पिढ्या संपल्यानंतर सुद्धा लोकांनी महाराजांचं नाव घेऊन 100 वर्ष लढा दिला आणि मुघल संपले, इंग्रजांनी मराठ्यांची लढून भारत मिळवावा लागला. हे सगळं एका ठिणगीने महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्यामुळे झालं. बॉडीमध्ये तसे चेंज घडवायचे जाणीवपूर्वक, युनुक म्हणायचे त्यांना. तर अशी लोक आपल्या लोकांना लादून तिकडे घेऊन जायचे आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी व्हायची, किंवा तस्करी नाही म्हणता येणार त्याला, ते प्रॉफिट मेकिंग बिझनेस होता ऍक्च्युली. माणसांचा व्यापार हा खूप प्रॉफिट होता महाराजांच्या काळात. शिवछत्रपतीने लिहून ठेवलंय की मी करणार नाही पूर्णविराम, आणि माझ्या नाव चालवणारा कोणीही इथून पुढे कधीही करणार नाही. अगदी लहान मुलांना पण. मग औरंगजेब ज्यावेळी 12 घरं खाली आणतो त्यावेळी तो औरंगजेब वाटायला लागतो. हेच बाजीराव पासलकर तुम्हाला 5 घर पुढे नेतात, तुम्हाला बाजी माझे आहेत असं व्हायला लागतं खेळता खेळता. आणि मग त्यात तुम्हाला हेनरी रेमिंग्टन दिसतो, पोर्तुगीज गव्हर्नर दिसतो, फ्रेंच माणूस दिसतो. सो महाराजांचे शत्रू कोणते होते? एक आफ्रिकन शत्रू आहे, एक बाजी घोरपडे आपलाच माणूस असून शत्रू आहे, एक इराणचा शत्रू आहे, एक मुघल शत्रू आहे. सो 20 ज्यावेळी शत्रू तुम्हाला कळतात महाराजांचे, मग कळतं यार ह्या माणसाने किती लोकांविरुद्ध स्वराज्य लढा उभा केला. हे इन्कल्केट करणारा गेम. नमस्कार, मी माधुरी बोंद्रे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शोध या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी शिवछत्रपती यांचा इतिहास छान पद्धतीमध्ये जाणून घेण्यासाठी काही गोष्टी केल्या आहेत. आता आपण बघतो सगळीकडे की शिवछत्रपतींचे वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांना नावं दिलेली असतात. मुंबई एअरपोर्टचं जे आहे ते सुद्धा छत्रपती शिवाजी टर्मिनल्स असं आहे, किंवा सगळीकडे पुतळे असतात. हे प्रत्येक माणूस आपापल्या प्रेमापोटी बनवलेलं असतं प्रत्येकाने. तर ह्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन हसत खेळत मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगणारा मावळा नावाचा गेम त्यांनी आणला आहे, ज्यामध्ये आपण शिवछत्रपतींच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत वेगवेगळ्या घरांमधून पैसे घेणं देणं किंवा त्याच्यामधल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकणं, इतिहास पूर्णपणे जाणून घेणं, हे हसत खेळत जाणून घेऊ शकतो. तर भेटूया आपण मावळाचे फाउंडर मिस्टर अनिरुद्ध राजदेरकर यांना. तर नमस्कार. मला तुमच्याचकडून जाणून घ्यायला आवडेल की मावळा म्हणजे काय आहे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा ह्याच्याशी कसा संबंध आहे. मावळा बेसिकली शब्दाचा अर्थ जर तुला हवा असेल तर तो सोपा आहे. म्हणजे मावळ प्रांतातून शिवछत्रपतींनी सुरू केलेल्या स्वराज्य लढ्याला जॉईन होणाऱ्या लोकांमधली मेजॉरिटी लोक मावळ प्रांतातून आली होती. सो एक प्रथा पडली की महाराजांसाठी लढणाऱ्या सैनिकाला मावळा म्हणायला लागले. आणि मग ते मावळा मग कुठलेही असेल तरी मावळे. मग तुम्ही आम्ही सुद्धा महाराजांवर प्रेम करतो, त्यांच्या विचारधारावरती काम करतो, तर आपण मावळे आहोत. सो त्यामुळे मावळा. आणि मावळा ही संस्था म्हणजे मिती इन्फोटेनमेंट LLP आमच्या कंपनीचं नाव आहे. मावळा हा ब्रँडचं नाव आहे. तर तो ब्रँड म्हणजे आम्ही सुरू केला म्हणून तो आमचा असं नाही, तो 1630लाच सुरू झाला होता शिवछत्रपतींच्या जन्मापासून. सो मावळा म्हणजे शिवरायांसाठी लढणारे स्वराज्याचे सैनिक म्हणजे मावळे.
ओके. येस. आणि मावळा आम्ही करतो ते आम्ही शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास जो 90% मोठ्यांना दुर्दैवाने माहित नाहीये, जेवढा माहिती असायला पाहिजे होता तेवढा. आणि त्यात मी मोठ्यांना दोष देत नाहीये, ऑनेस्टली स्पीकिंग सिस्टम ऍक्च्युअली जी अशी आपल्या भोवती आहे की जर शिकवलं नाही तर कुठून कळणार. म्हणजे माझ्या इतिहासाच्या मास्तरलाच जर महाराजांचा इतिहास माहित नसेल तर तो मला कसा कळेल. जर माझ्या अभ्यासक्रमातच नसेल तर मला कसा कळेल. शिकून झाल्यानंतर ज्या व्यावसायिक मार्गाला तुम्ही लागता त्यात अगदी नगण्य लोकांचा स्पेशलायझेशन इतिहास असतो. त्यांना कदाचित सिलेबस मध्ये कळेल. पण लेट्स से की आता मी इंजिनियर आहे तर मला महाराजांची गाठ कुठे पडायला हवी, तर 4थीचं पुस्तक, 7वीचं पुस्तक. मी तेच म्हणणार होते की इतिहासाच्या पुस्तकातला आमच्या वेळेचा म्हणजे 90s मधल्या किड्ससाठी ऍटलीस्ट इतिहास शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. बरोबर. पण त्याच्यातही आपलं बोलणं झालं त्याच्यात मला समजलं तो खूपच एवढासा होता. सो असं आपण फक्त सोपं बघूयात की तो जेवढा होता, ते एक पुस्तक होतं, तो जेवढा होता एका 7वी 8वीच्या मुलाला कळावं असा तो इतिहास त्या पुस्तकात होता. मला प्रचंड आदर आहे त्या पुस्तकाबद्दल, त्या प्रयत्नाबद्दल. पण लोक 80 वर्ष काढतात अगं त्या महाचरित्राला, महानायकाला समजून घ्यायला. तो मुलांना कळण्यासाठी स्क्वीज करून करून तुम्ही किती लहान कराल. बरं, त्यात आपल्याकडचे अभ्यास म्हणजे पाठ्यपुस्तकातून भेटणाऱ्या गोष्टी मग शिवछत्रपती सुद्धा मुलांना कसे नावडतील असा प्रयत्न आपली एज्युकेशन सिस्टीमच करते. म्हणजे काय की पुरंदरचा तह मधल्या शिवरायांना झालेल्या यातना ह्याच्याशी रिलेट करता आलं पाहिजे मुलांना. असं तो शिकवतात का? तर नाही. तहाची कलम, पहिलं कलम कोणतं, दुसरं कलम कोणतं, दुसऱ्याऐवजी पहिलं लिहिलं की मार्क जातात. मग मुलं ते करत घोकतात. आणि तो त्या इतिहास ज्याच्यात प्रेरणा द्यायला पाहिजे, प्रेरणा मिळायला पाहिजे, तो इतिहास चा गळा दाबला जातो. बरोबर. शिवछत्रपती आपल्या डीएनए मध्ये आहेत. आय वुड लाईक टू से. म्हणजे मसल मेमरी एक असते की तुम्ही आई वडिलांसारखे दिसतात. अशा स्मृतींचे जे प्रकार आहेत त्यातली एक म्हणजे आपल्याला वाटते ती स्मृती आहे, स्मरणशक्ती. त्या व्यतिरिक्त तुमच्या माझे वंशज लढलेले आहेत, तुमचे माझे पूर्वज याच कॉज साठी लढलेले आहेत. महाराजांच्या विचारांवर 100च वर्षात आपण जिओ पॉलिटिक्स बदललेलं आहे. इतकी प्रेरणा त्यांच्याकडनं ड्रॉ करत असू तर ते अभ्यासक्रमातून ज्यावेळी तुम्ही कमी करता तर ती खूप मोठा अन्याय आहे असं माझं मत आहे की तो अयोग्य आहे. आता आत्ताच्या काळामधल्या शिक्षण पद्धतीनुसार असं होतं की एवढा अभ्यास कर, त्याच्यातनं एवढे मार्क मिळव की तुला डिग्री मिळाली. म्हणजे समहाऊ हे असंच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इटसेल्फ त्यांच्या जन्मापासून त्या राज्याभिषेक किंवा त्याच्याही पुढे जे काही त्यांनी सगळं आयुष्यामध्ये केलं त्याच्यामध्ये आयुष्यातली प्रत्येक मूल्य आपल्याला समजलीत किंवा ते कसे जगलेत, छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी काय ऍक्शन घेतले आहेत, हेच खरं तर शिकण्यासारखं आहे ना. मला त्यातल्याच काही गोष्टी जाणून घ्यायला नक्की आवडेल जे आपण आता कव्हर करू शकू. एक म्हणजे महाराज हे महानायक ज्यावेळी आम्ही म्हणतो किंवा आम्हाला खूप जण प्रश्न विचारतात. मी आयडियाबाज नावाच्या झी टीव्हीच्या शोवर गेलेलो तर त्यातला तो एडिट आउट झाला पार्ट. पण जे टायटन्स होते तिथे इन्व्हेस्टर जे होते त्यांनी आम्हाला खूप वेळा खोदून असं विचारलं की दुसऱ्या महानायकांवर पण करणार का, म्हणजे वाय नॉट महाराणा प्रताप ऑल्सो. दे हॅड नथिंग अगेन्स्ट की शिवरायांचं नाही तर मग ते नको असं नव्हते म्हणत ते. पण ते स्केलेबिलिटीच्या हिशोबाने म्हणत होते मग तुम्ही काय अब्राहम लिंकन साठी पण बनवा. गेमिफिकेशन ऑफ हिस्ट्री इज द फॉर्ट आहे, राईट. तर त्याच्यावरती काम करा. आमचा असा आग्रह आहे या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर की एकदा महाराजांचा अभ्यास झाला की बाकी कुणाचा करावा लागणार नाही एवढं उंच ते व्यक्तिमत्व आहे. आणि ह्याचे खूप सुंदर म्हणजे आता आठवलं ओघाने म्हणून सांगतो. शिवछत्रपतींच्याच काळामध्ये एक कवी होता ज्याने संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त शिवछत्रपतींवर कविता लिहिण्यात घालवलं. सो यू नो, अनेक लोक जे अनेक विषयांवर अनेक गोष्टी लिहितात. हा एक माणूस होता ज्याने फक्त शिवप्रतापावर काव्य लिहिली. आणि काव्य लिहिताना त्याचे दोहे पण आहेत. म्हणजे कबीराचे कसे दोहे असतात, 2 ओळीत. आम्हाला ज्यावेळी म्हणतं कोणी की शिवछत्रपतीच का, त्याचं उत्तर कविभूषणांनी फार म्हणजे 350 वर्षांपूर्वी देऊन ठेवलंय. तर दोहा त्यांचा असा आहे, त्याचं सौंदर्य असं आहे त्या दोह्याचं. पहिली ओळ पॅराडॉक्स त्यांनी क्रिएट केलाय. पहिली ओळ आणि दुसरी ओळमध्ये एकच अक्षर बदलतं पण मिनिंग सगळं बदलतं. सो ते कविभूषण म्हणतात की औरन को जाचो कहा, जाचणे म्हणजे परखणे,
औरन को म्हणजे इतरांना. इतरांना इतर महानायकांना काय परखता, औरन को जाचो कहा नाही जाचो शिवराज. शिवरायांना न जाणता इतरांना काय जाणता, म्हणजे महाराज माहित नाहीयेत आणि बाकी महानायकांचा अभ्यास करताय, देयर इज नो पॉइंट इन डुईंग दॅट. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पुढे ते काय म्हणतात बघ, औरन को जाचो कहा नाही जाचो शिवराज, औरन को जाचो कहा जो जाचो शिवराज. आणि एकदा का शिवरायांचा अभ्यास केला मग बाकी कोणाचा अभ्यास करण्याची काही गरज नाही. आणि ह्याचं माझं शिवरायण नावाचा एक कार्यक्रम आहे, स्टेज शो, ज्याच्यामध्ये आम्ही स्वरचित रचना सांगतो. या दोह्याचं मराठी ट्रान्सलेशन पहिल्यांदाच कोणीतरी केलं आणि दिस वुड बी फर्स्ट टाइम की आपण लोकांपुढे मी ते सांगतोय. अजून शिवरायण पुढे यायचंय, बट आय वुड लाईक टू शेअर दॅट पार्ट. कविभूषण म्हणतात औरन को जाचो कहा नाही जाचो शिवराज, औरन को जाचो कहा जो जाचो शिवराज. आता ह्याचं मराठी ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न असा काही होऊ शकेल. अगेन चॅलेंज काय, एकच अक्षर बदलायचं, मिनिंग शुड चेंज. व्यर्थ इतरा जाणणे ना जाणता त्या जाणत्या. इतरांना जाणण्यात काही पॉइंट नाही जर तुम्हाला तो जाणता राजा माहित नसेल तर. व्यर्थ इतरा जाणणे ना जाणता त्या जाणत्या, व्यर्थ इतरा जाणणे जाणता त्या जाणत्या. एकदा का त्या जाणत्याला जाणलं की इतरांना जाणण्यात काही पॉइंट नाही. खरंय. सो शिवछत्रपती हे मला माहिती असलेले, माझा जेवढा तुकडा अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या हिशोबाने मला ठामपणे माझं असं मत आहे की एकमेव निष्कलंक महानायक. एनी अदर लेजिटिमेट, म्हणजे अगदी महात्मा गांधी घ्या तर तुम्हाला माहिती किती टीकांना सामोरं जायला लागतं. अनेकांच्या अनेक गोष्टी, म्हणजे एखादा तरी एक दिसतं असं की अरे ही गोष्ट थोडीशी हा, तसं शिवछत्रपती लेजेंडरी. त्यांनी एकही मूव्ह जस्ट जनरल केली म्हणून केलेली नाही. त्यांच्या मूव्ह तुम्हाला 350 वर्षानंतर कळतात की ओ असं असेल. आणि त्याच्याही पेक्षा विलक्षण त्या महानायकाचं असं आहे की त्यांनी विचार केलाय की मला हे करायचंय कारण की मला माहिती की एक ना दिवस असं होईल. तर त्यांनी ते करून ठेवलंय आणि त्यांच्यानंतर ते झालंय. सो राजाभिषेकानंतर शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजय सुरू केला. दक्षिण दिग्विजय म्हणजे आपण महाराष्ट्रातलं, पश्चिम महाराष्ट्रातलं प्रस्थान हे करून एस्टॅब्लिश केलंय. आता दक्षिणेत आपण जातोय. का दक्षिण, का नॉर्थ नाही, का गुजरात नाही, का मध्य प्रदेश नाही, का पूर्व महाराष्ट्र नाही, तर हा प्रश्न विचारायला हवा. आता हे खूप पुढच्या लेवलचा विचार झाला की जो करायला हवा. आपल्याला बेसिकच माहित नसतं. दक्षिण दिग्विजय 90% लोक. सो कॉन्क्वेस्ट टुवर्ड साऊथ नावात जे आहे तेच आहे की दक्षिणेत मला साम्राज्य वाढवायचंय. आणि आपण तामिळनाडू पर्यंत गेलो होतो आणि तिथं जिंजी नावाचा दुर्ग आपण घेतला, जो आता युनेस्कोने 12 वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये ऍड केलं. त्याला 3 डोंगर एकत्र जोडून महाराजांनी एक दुर्ग बनवला तिथं, जिंजी. पण ह्याच्यामध्ये मला आता वेगळाच प्रश्न येतोय की दुर्ग का, मगाशी आपण दुर्ग का मस्त, खूप काय म्हणतात इनोसंट प्रश्न आहे मला वाटेल. कारण की ना आपण खूप वेड्यासारखं महाराजांची दुर्ग, पण का, वाय फोर्ट्स असं विचारतच नाही. आणि कमाल माहिती का तुला गोष्ट की आपण ज्या राज्यात आहोत महाराष्ट्रामध्ये, जगात कुठल्याही एका राज्यामध्ये इतक्या प्रकारचे दुर्ग पाहायला मिळत नाही जेवढे महाराष्ट्रात मिळतात. ओके, हो, म्हणजे जास्त गड इथे आहेत हे कल्पना होती. नॉट नंबर्स, आय एम टॉकिंग अबाउट टाइप्स. द टाइप्स ऑफ फोर्ट्स. म्हणजे आणि दुर्गांचं कुठपासून आहे, किल्ला हा शब्द परप्रांतीय आहे. किल्ला या शब्दावरून आलेला. दुर्ग संहिता कुठून पूर्वी भीष्मांपासून चाणक्यांपासून दुर्गांच्या संहिता आहेत. दुर्ग कसे असावेत याबद्दलचं वेदांमध्ये उल्लेख आहेत. दु इज अवघड, ग इज गमन. जिथं जाणं अवघड, जे जिंकून घेणं अवघड, तो दुर्ग. सो आपण दुर्ग वापरायला पाहिजे. मग वनदुर्ग आहे म्हणजे जंगलात असलेला दुर्ग, भूदुर्ग आहे, स्थलदुर्ग आहे, जलदुर्ग आहे, गिरिदुर्ग, हे दुर्गांचे प्रकार झाले. महाराष्ट्र सगळ्यात सधन आहे. का हवे होते दुर्ग, किंवा दुर्ग महाराजांनी सुरुवातीलाच दुर्गांवरती जायचा का विचार केला, हे दुर्ग अक्वायर करायला का सुरुवात केली. अगेन बघ विजन कसं आहे की त्यांना माहिती आहे की मी आत्ता बंड करतोय आदिलशहाच्या एरियामध्ये, सम डे धिस गाय इज गोइंग टू कम आणि तो पूर्ण ताकदीनिशी मला संपवणार आहे. आणि त्यावेळेस ते कधी घडेल मला माहित नाही. ते जर लवकर घडलं तर माझं सैन्य तयार नसणार आहे. मला त्याला एक वेळ पाहिजे, तो ब्रिदिंग स्पेस हवाय. तो मला नियती देणार नाहीये का, तर शत्रूला कळणार की मी त्याचे दुर्ग घेतोय. लोहगड घेतला, प्रचंडगड घेतला. आता मी हे घेतल्यानंतर मी जर स्ट्रॅटेजिकली वरती असेल तर मोठी सैन्याचं जरी आलं तरी मी वरून त्याचा प्रतिकार करू शकतो.
व्हेन आय एम स्ट्रॅटेजिकली ॲट बेटर प्लेस. बरोबर. कारगिलचं युद्ध बघ, आपल्याला खूप जड गेलं ती हिमशिखरं परत मिळवणं, का तर पाकिस्तानची लोक तिथे येऊन वरती थांबली होती. आपलं प्रचंड नुकसान झालंय कारगिलमध्ये आणि खूप शौर्य गाजून ते दुर्ग मिळवावे लागले. दुर्ग म्हणजे पॉइंट्स तिथले आता. सो ते स्ट्रॅटेजिक वॉरफेअर मध्ये स्ट्रॅटेजिकली तुम्ही वेल प्लेस्ड असणं गरजेचं होतं आणि त्या काळात विमानं वगैरे पण नव्हती. सो मोठ्या पल्ल्याच्या तोफा ज्या पोहोचू शकत नाहीत त्याच्यावरती तुम्ही असला की युअर सेफ. म्हणून दुर्ग अभूतपूर्व काय माहिती का, अगेन आपण परत आहोत जिंजीवर येऊ परत, पण तो एक मुद्दा आपण क्लिअर करू कारण की ती लिंक तुटायला नको. सो दक्षिणच का, गुजरातमध्ये का नाही गेले, मध्य प्रदेशला का नाही गेले, स्वराज्य वाढवायचंच होतं. वाय साऊथ ओनली. त्या काळात जगातलं सगळ्यात ताकदवान जी सल्तनत होती, जे क्रूर निष्ठूर पण ताकदवान आणि समृद्ध, पैशाने पण उजवे, ते मुघल होते. अफगाण पासून बंगालपर्यंत त्यांचं राज्य आहे. महाराजांच्या तोंडी दिलेलं वाक्य, एक ना एक दिवस तो आलमगीर खाली येईल, आलमगीर माझ्यावरती येईल. त्यांनी माणसं पाठवलीत आता पण बरीच, सगळ्यांना मी हरवलंय. एक ना एक दिवस तो म्हणेल की हा माणूस एवढा मोठा होईल, हा मला थ्रेट आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर तो सगळा लावाजमा घेऊन खाली येईल, दक्षिणेत येईल. तो स्वराज्यावर आल्यावर आज हजरती माझ्याकडे आज 360 दुर्ग आहेत. 360 दुर्ग आहेत. माझा एक दुर्ग एक वर्ष लढेल. स्वराज्य गिळायला आलमगीराला 360 वर्षांचं आयुष्य लागायला लागेल. विजन बघ किती बर. आणि परिस्थिती अशी होणार होती की ज्यावेळी गळा आवळला जाईल खूप ताकदीनिशी, त्यावेळी मरून गेलो तर आपण संपून जाऊ. तो छत्रपती जगायला हवेत. तो काळ तसा आहे की राजेशाही आहे. सो ते कुळ जगायला हवं. तर मला सेफ काय, तर आय शुड मूव्ह डाऊन साऊथ, जेणेकरून हा अजून खाली आला तर त्याचा खर्च वाढतो, एवढा लावाजमा घेऊन यायचा, अँड इट बिकम्स डिफिकल्ट फॉर हिम टू विन. आता हेच घडलं कसं आहे बघ. शिवछत्रपतींच्या निर्वाणानंतर राजाराम महाराजच राहिले होते. आपल्या शंभू छत्रपतींचा निघून हत्या करण्यात आली, त्यावेळी राजाराम महाराज राहिले होते. हे राजाराम महाराज जिंजीवर 4-5 वर्ष मुघल वेढ्यात अडकून राहिलेले आहेत. मुघलांनी वेढा देऊन होत्या, पण छत्रपती जिवंत आहे म्हणून इकडे संताजी धनाजी ताराराणी लढतायत. बरोबर. सो महाराजांनी विचार करून ठेवलेली गोष्ट की माझ्या पिढ्यांचं संरक्षण करायचं असेल तर मला दक्षिणेत जायला लागेल, तिथं मला एक बलस्थान हवंय, शक्तिस्थान हवंय. हे त्यांनी त्यांचं मॅनिफेस्टेशन खरं ठरतं ज्यावेळी तुम्हाला हे दिसतं. आणि हे त्या समकालीन लिहून ठेवलेल्या गोष्टी घडलेल्या बघायला मिळतात. आपल्याला आत्ता आपण ते इमॅजिनच नाही करू शकत. तो खूप अवघड आहे कल्पना विलास करणं किंवा इमॅजिन करणं की सिच्युएशन काय. आपण प्रयत्न करूयात म्हणजे लक्षात येते का बघू. त्या काळात शिवछत्रपतींच्या जन्माच्या काळात एकही एतद्देशीय राजा नाहीये. म्हणजे इथल्या लोकांमधनं वरती आलेला असा राजा ज्याला इथल्या समाजाचं चांगलं होण्याची इच्छा आहे. इराण, तुर्कस्तान, मंगोलिया नामना आलेले लोक इतर शासक आहेत. त्यांचा फंडामेंटल केअर आहे की लुटा आणि माझं आयुष्य समृद्ध करा. दे हॅव नथिंग टू डू विथ वेलफेअर ऑफ सोसायटी. आणि असं किती वर्ष आहे तर 4 शतकं, 400 इयर्स. 400 वर्ष. आणि आक्रमण इतकी तीव्र आणि इतकी निघृण आहेत जे आपल्या जनमानसांनी कधी अनुभवले नाही. अशी अट्रॉसिटी आपल्यावरती. म्हणजे आग्रा ते दिल्ली ह्या अंतरामध्ये जाताना इमॅजिन कर की त्या हायवेवरती कुंड्या ठेवायच्या, आपल्या फुलझाडांच्या कुंड्या एकमेकांना चिटकून ठेवायच्या. तर 150 किलोमीटर असेल तर 150 किलोमीटर किती कुंड्या लागतील, तर कुंड्यांची त्रिज्या आणि नंबर ऑफ कुंड्या, साधं गणित आहे, 1000 कुंड्या लागतील. नाव रिप्लेस कुंड्या विथ मुंडकी. बापरे. आग्रा टू दिल्ली मुंडक्यांची आरास करून ठेवली आहे. आणि मध्ये मध्ये शोभेची मिनार. ही वर्णन आहेत परदेशी लोकांची. भारतात मुघल ज्यावेळी आले त्यांच्या अॅट्रॉसिटीज या लेवलच्या वाईट होत्या. कुठेही बंड झाला की गावाच्या गावं जाळलं, त्यांच्या कर्त्या पुरुषांना मारणं. बापरे. सो नाव थिंक, अशा काळात 400 वर्ष गेल्यानंतर आपलं स्वत्व कसं टिकलं. आपण जे नाव मोईनाबाद नाव होतं, तू तिथं बसलीस तिथं, त्या जागेचं त्या शहराचं नाव औरंगजेबाने मोईनाबाद ठेवलं होतं. पुण्याचं. ते टिकलं नाही. महाराजांच्या 2 पिढ्या संपल्यानंतर सुद्धा
लोकांनी महाराजांचं नाव घेऊन 100 वर्ष लढा दिला आणि मुघल संपले, इंग्रजांनी ना मराठ्यांची लढून भारत मिळवावा लागला. हे सगळं एका ठिणगीने महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्यामुळे झालं. सो मोइनाबाद मध्ये असतो आता आपण. तुझं नाव वेगळं असतं, माझं नाव वेगळं असतं. लक्षात एवढ्या मोठ्या गोष्टीचं म्हणजे 400 वर्षानंतर इतक्या जीर्ण झालेल्या समाजातून नाही मी माझंच सुरू करेन, मी इथल्या लोकांसाठी राज्य करेन. आता तुम्ही स्वराज्य इतका गुळगुळीत करून टाकलाय शब्द की त्याचं महत्व आपल्या लक्षात येत नाही पटकन. पण 400 वर्षाच्या अंधारातनं आता कुठेतरी एक दिवा पेटेल इतक्या वादळामध्ये, असा विचार करणं इटसेल्फ वॉज ह्यूज. आणि अजून लक्षात नाही येणारी गोष्ट, असे 2 अटेम्प्ट त्यांच्या वडिलांनी केलेत जे बार्बारिकली आपल्याला प्रचंड वाईट पद्धतीने चिरडून टाकलेत. शहाजी राजांनी स्वराज्य प्रस्थापनेचे 2 प्रयत्न सगळ्या बाजूच्या लोकांनी एकत्र येऊन गळा दाबलाय की नाही करायचं तू स्वतःच. वडिलांची 2 फेल्ड अटेम्प्ट आहेत. आणि तरी हा माणूस वडिलांकडूनच प्रेरणा घेऊन त्यांच्या झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करत स्वतः एक अस्तित्व असं बनवतो, एक अशी जागा बनवतो की त्या जागेकडे पाहून त्यांच्या होऊन जाण्याचा इम्पॅक्ट 150 वर्षातच पूर्ण जिओ पॉलिटिक्स बदलतं. जेवढे ताकदवान मुघल होते तेवढी ताकद मराठ्यांची होऊ शकते. दिल्लीवरती कोण बसणार हे मराठी पुण्यात बसून सांगू शकत असतील तर मग ह्याच्यापेक्षा मोठी उपलब्धी असू शकत नाही कुठल्याही माणसाच्या अस्तित्वाची. नक्कीच. वी वुड हॅव लॉस्ट फॉर एव्हर. मुंजे नावाचा प्रकार माहिती? मुंजे नावाचा प्रकार आज ब्राह्मणांमध्येच होतो आपल्याकडे. वेरॅज मुंजे आपल्या धर्मामध्ये सांगितलेली आहे की मुलगा वयात आला की वन ऑफ द 12 संस्कारांमधली मुंजे संस्कार. पण मुघल जानवी बघून लोक मारायचे. वयात आलेले लोक मुलांना मारायचं असेल तर जानवं बघून मारा. आणि कुठं धड मोजता. हा अकबर द ग्रेट, अकबर बिरबलच्या गोष्टी सांगतो आपण मुलांना. हा अकबर ज्यावेळी हल्ला करता झाला होता चित्तोडगडावरती त्यावेळी कुठं डेड बॉडीज मोजता, त्यापेक्षा जानवी मोजूयात. आणि 2-2, 3-3 मण जानवी मोजली. मग त्याचं 2-3 मण जानवी म्हणजे किती माणसं मारली. मग त्या भीतीने मुंजी थांबल्या. ते ब्राह्मणांना दुसरा पर्याय नव्हता, देवाचं करतात उघडे राहतात म्हणून ते मुंजे त्यांना ते करत आले. पण बाकी जमातींमधून बाकी जातींमधून मुंजी या भीतीमुळे थांबल्या. ही हिस्ट्री आहे, हे सत्य आहे. म्हणजे इम्पॅक्ट तू असं बघ ना, किती सोप्या गोष्टी आहेत बघ. स्त्री म्हणजे आता तू मुलगी आहेस तर तुझ्यामध्ये देवी बघायला सांगणारी एकमेव संस्कृती आपली आहे. जगात कुठेही फेमिनिन गॉड नाहीये, गॉडेस नाहीये. थोडक्यात मिथॉलॉजिकल कॅरेक्टर आहेत तुमच्या ग्रीस मधल्या काही कन्या, राजकन्या ज्या देवी म्हणतात, पण ते मायथॉलॉजी त्यांची. दे देअर सेल्फ क्लेम की मायथॉलॉजी. आपल्याकडे काली, भवानी, तुळजादेवी मस्त आहेत. का ग? अशा देशामध्ये जिथं स्त्री देवी म्हणून पोचतो आपण, तिथं राजस्थानातल्या काही गावांमध्ये मुलींना घुंगट का घालायला लागतं? वेदांमध्ये कुठं घुंगट नाहीये. स्त्रीने चेहरा लपवावा अशी का लग्न रात्री होतात नॉर्थ मध्ये? कधी बघितली ते? रात्री हातात बारात घेऊन फिरतात लोक, हातात ते उलटी झुंबर घेऊन अजून फिरतात. दॅट्स नॉट बिकॉज ऑफ देअर अफेक्शन टुवर्ड्स अल्कोहोल विच वी मिसअंडरस्टँड. दॅट हॅपन्स बिकॉज मी आनंदोत्सव साजरा करायचा असेल तर कोणीतरी घेऊन जाईल, कोणीतरी पळवेल, त्यापेक्षा रात्रीवर कोण टाक. या भीतीने निर्माण झाले. घुंगट नाहीये वेदांमध्ये कुठे, पण चांगली दिसतेस कोणतरी उचलून लपून ठेवतो. दक्षिणेत नाहीये. जोहार का नाहीये महाराष्ट्रात की अग्निकुंड करा सगळ्या बायकांनी राजस्त्रियांनी त्यात उड्या मारा? हे जोहार आहे. का तर बायका सापडल्या तर त्यांचे जे हाल व्हायचे, आपल्याकडे नाही होऊ दिले हाल. दक्षिणेला 6 वाजता लग्न लागतात, आपल्याकडे जेवणाचा टाइम बघून लागतात. सो सूर्यास्त आला, सूर्याला नमस्कार करून शुभ मुहूर्त असतात आपल्याकडे. दॅट कुड रिमेन बिकॉज ही मराठ्यांची भिंत होती मध्ये. वरती येणाऱ्या लोकांचा इम्पॅक्ट एवढा वाईट आहे की आपलं लिव्हिंग वरती त्यांचा इम्पॅक्ट आहे खूप मोठा. सगळी विविधता ही नैसर्गिक नाहीये आपल्या देशातली. बापरे, हे मला खरंच नव्याने कळतंय. आणि आता बघ की मग हाऊ मच यू ओ टू द किंग. त्या राजाला आपण किती देणं लागतो. भयंकर, म्हणजे विषयच नाही. नुसते पुतळे करून रस्त्याला नाव देऊन नाही, अगदीच नाही. ते सुद्धा मला एक हे होतं की पुतळे आहेत किंवा टोकदार दाढी, बुलेटवर झेंडे, एक्झॅक्टली, आणि चंद्रकोर लावायचे. ते खरंच नाहीये. त्यांचं खूप मोठं काम आहे. हे समजल्याशिवाय कसं हे होणार म्हणजे पुढच्या याचं. मला असं वाटतं एकदा दरवेळा मी ते असे बघते ना तेव्हा मला असं होतं की अण्णा ह्याच्यातनं दरी तयार होते. अगं म्हणजे तुला मी सांगतो, माझं गाव ना फलटण आहे.
ठीक आहे. सो आमच्याकडे वारी आमच्या आमच्या गावावरून जाते. मी वारीचा तिरस्कार करणारे लोक पाहिलेत. का तर किती घाण होते, 3 दिवस किती घाण वास येतो. का तर तिथं व्यवस्थित सॅनिटायझरची व्यवस्था नाही की ठीक आहे आता आहे, मी लहान असताना सांगतोय. पण जर तुम्हाला भक्तिभाव नाही कळला ना तर तुम्ही वारकरी तुम्हाला कसं प्रेम निर्माण होईल. बरोबर. तुम्ही मेस्मराईज व्हाल. ते छान विठ्ठल विठ्ठल करत जाणाऱ्या लोकांचे रील मध्ये येणारे व्हिडिओ बघून तुम्हाला भारी वाटेल. पण ते भारी काय आहे, वारीत चाला 1 किलोमीटर एनर्जी येते. आणि ती माझ्या भाषेतलं म्हणायचं झालं तर त्या ह्याच्यातून म्हणजे ती वारी आहे त्यासाठी लोक एकत्र येतात आणि एका एमनी विठ्ठलाला भेटायला जातोय आम्ही, त्याच्यासाठी एक जिद्दीने ते एनर्जेटिकली जातात. म्हणजे असं इतकी संसर्गजन्य असते की यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ इट टू अंडरस्टँड. तर तुम्हाला तो भक्तिभाव कळेल. म्हणजे महाराष्ट्र भक्तीचं पण अधिष्ठान आहे, भक्तीचा पंथ आपल्याकडनं सुरू झालाय. तुम्हाला जर तुम्ही जर नुसते पांढरे कपडे घातलेले गावंढळ लोक आणि आपल्याला काहीतरी मागतात सारखे असंच जर बघायला लागलात तर तुम्ही कसं म्हणजे तुम्ही काय म्हणजे तेवढं. मग ज्यावेळी अति उच्चभ्रू सुशिक्षित लोक बुलेटवरनं ट्रॅफिक करणारी मुलं बघतात, चंद्रकोर लावलेले टोकदार, त्यांना काही माहित नाही, फक्त बोर्डायचं इतर रेषे येईपर्यंत. डीजेच्या मोठ्या मोठ्या वॉल करायच्या 19 फेब्रुवारीला तो ऊत येतो प्रेमाला. व्हॉट्सअप स्टेटस, हुशार माणसं काय जास्तीत जास्त व्हॉट्सअप स्टेटस, त्यापेक्षा जास्त व्यक्त करायची असेल तर फेसबुक पोस्ट, इन्स्टा पोस्ट, माझं दैवत, हे सगळं प्रेम व्यक्त करता तुम्ही. पण जितकं उत्कटपणे प्रेम व्यक्त केलं जातं ना तितकं सेन्सिबल लोकांमध्ये आणि उत्कट प्रेम करण्यामध्ये एक दरी तयार होते. आणि ती लोक डिसोसिएट करतात, नको हे आमचं नाही. ही शिवछत्रपतींचे मावळे आत्ताचे स्वतःला म्हणवतात ते म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक, असं मानणारे लोक आहेत आपल्याकडे. ती भाबडी पोरं असतील ज्यांना खूप प्रेम आहे महाराजांबद्दल, का कोणाच ठाऊक प्रेम आहे, खूप आहे, पण ते व्यक्त करायची पद्धत त्यांची पद्धत वेगळी आहे, चुकीची. म्हणणारे तुम्ही मी कोण नाही, मला व्यक्त करायचं म्हणजे मला बुलेटला झेंडे लावून मला दाखवायचं जगाला, हे माझं पर्सनल प्रेम आहे. मी त्यावेळेस मी कदाचित काळजी करायला पाहिजे माझ्यामुळे इतरांना कोणाला काही त्रास होतो का, कॅन बी डिबेटेबल. पण अशा पद्धतीतल्या फरकांमुळे त्या महानायकाने ज्यांनी समाजाला एकत्र केलं आणि ज्या समाजाला एकत्र केलं तो सुखाने नांदेल असं स्वप्न त्यांनी पाहिलं, तो समाज विभागला जातोय त्याच व्यक्तीचं नाव घेऊन. किती लेम, म्हणजे वी कांट फेल मोर दॅन दिस. आम्ही प्रयत्न काय करतो विथ अस, आम्हाला माहितीये की मोठ्या माणसांना शिकवण्यात काही पॉईंट नाही झालं, मोठी माणसं कडक बुंधे आहेत, त्या मनाने कवळं मन असतं मुलांचं. तर मुलांना किमान इतिहास कळावा, असा कळावा की सेन्स ऑफ ओनरशिप यावी, की माझा राजा म्हटल्यावर माझा देश, ज्या देशासाठी माझ्या राजांनी एवढं केलं तो राजा जर माझा असेल तर देश माझा आहे. मग काच खाली करून कचरा नाही टाकणार मी माझ्या देशात. हे ऍक्च्युअली सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी ती शिवाजी महाराजांनी शिकवलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली आहे की आपल्यापासून सगळं सुरू होतं आणि ती विजन आहे हे जाणणं गरजेचं आहे. त्यांच्या एवढ्या पूर्ण इतिहासामध्ये जे काही आहे ते हे आहे, ते अगदी मला वाटतं इथे बोलावं असं. आणि अजून एक मला आता ह्याच्याबद्दलच प्रश्न होता, हे सगळं ठीक आहे त्यांनी एवढे गड जिंकले म्हणजे किल्ले आपण म्हणतो किंवा दुर्ग, आता दुर्ग हे सगळं केलं, पण सगळ्या गोष्टींमध्ये पैसा तेव्हाही होताच ना. राईट, नाही हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडं अजून एक महाराजांचंच नाव घेऊन काम करणाऱ्या लोकांमध्ये किंवा मराठी लोकांमध्ये एक गोष्टीचं मला कायम अंडरकरंट जाणवलेला असं आहे की पैसे कमवणं हाच मुळात कुठला तरी दोष आहे, असा विचार लोकांचा खूप असतो. मी एखादी सर्व्हिस देतोय तर मी पैसे मागायला हवेत, त्यालाच ओशाळतात मराठी माणसं. बरोबर, पैसे मागायचं म्हणजे भीती वाटते किंवा चुकीचं काहीतरी करतो, म्हणजे चांगलं काम तर फुकट करायला पाहिजे असा विचार इनहेरंटली रुजलाय आपल्यामध्ये. आणि मी खूप जबाबदारीने सांगतो, जे लोक असा विचार करतात ते त्यांना शिवछत्रपती अजूनच जास्त माहिती नाहीये. खरंय, अर्थकारण शिवरायान इतकं मजबूत कोणाचंच नव्हतं. शिवरायांनी अर्थ या गोष्टीला जेवढं महत्व दिलंय, म्हणजे जणू काही रामायण महाभारताबरोबर चाणक्य पण महाराजांना शिकवलेत की काय, अर्थकारणाचं पण गोष्टी शिकवल्यात की काय, इतकं विश्वास बसावा इतकं महाराजांनी पैशांच्या प्रोव्हिजनसाठी काम केलेलं आहे. बरं, सांगू शकाल काही? अरे बापरे, त्यांचं एव्हरी कॉन्क्वेस्ट, जिथं जिथं आपण हल्ला केला आणि परत आलो, मग जालना असेल, बुरहाणपूर असेल, सुरतेवरचे छापे असतील, पोर्तुगीजांवरती हल्ले असतील, ते सगळे छापे हल्ले हे अर्थार्जनासाठी होते.
पैसे पैसे जास्तीचे मिळवण्यासाठी होते आणि देर इज नथिंग रॉंग इन इट. म्हणजे पहिली गोष्ट हे समजून घ्या, चोरतीवरची लूट का छापावरती आपली मोठी माणसं भांडण भांडतात. दॅट वॉज दी ओनली मीन ऑफ मेकिंग मनी. जर बाहेर जाऊन मुघलांच्या आधिपत्याखाली असलेल्या शहरातल्या गललठ्ठ व्यापाऱ्यांवर पैसे त्यांचे काढून घ्यायचे नाहीत, तर मग शेतकऱ्यांवर कर वाढवायचे का? ही हॅड नो अदर चॉईस. हे त्या काळात सगळ्यांच्याच गरजेचा भाग होता. तर ऍडमिनिस्ट्रेशन चालणार होतं. जागा वाढली की ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च वाढतो. तुम्ही नुसतं नाही म्हणून चालत. म्हणजे आपले पंतप्रधान म्हणतात सगळ्यांनी टॅक्स द्या, मग सगळे टॅक्स देतात का? नाही, टॅक्स द्यावा लागावा अशी परिस्थिती निर्माण करावी लागते प्रशासकाला. तर ती सिस्टीम उभी करणे नौदल महाराजांनी सुरू केलं. किती जणांना माहिती, नौदल सुरू करण्याच्या आधीच महाराज मर्चंट नेव्ही मध्ये उतरले होते. मोठ्या मोठ्या शिप्स वरती घाटावरती बनलेलं सामान लादून इराणला महाराजांनी एक्सपोर्ट केलंय त्या काळात. आणि हे इंग्रजी डायऱ्यांमध्ये आले. सो महाराज नेव्ही सुरू करण्याच्या, नौदलाचे जनक व्हायच्या आधी मर्चंट नेव्ही मध्ये उतरले होते आणि इंग्रजांकडूनच बोटी भाड्याने घेतल्या होत्या. इंग्रजांचं असं वाक्य डायरीमधले काळात टिप्पण आहेत की ह्या माणसाला भरपूर पैसा मिळतो असं आमच्या लक्षात येत आहे. म्हणजे हे नुसते करत नव्हते, हे प्रॉफिटेबल पण होते, हे ऍडमिट करतात इंग्रज. सो अर्थकारण किती महत्वाचं. नौदल का सुरू केलं? छोट्या छोट्या शिप्स होत्या. त्या छोट्या छोट्या शिप्सचा तसा उपयोग नव्हता आपल्याला, पण समुद्र किनारपट्टीवरती आधिपत्य असेल तो माणूस व्यापारी जहाजांवर कर लादून पैसे घेऊ शकतो. सो महाड हे त्या काळात बंदर होतं. तुम्ही जर हे बंदर आपल्याकडे असतील तर तिथं शिप लागल्या तर तिथं माल उतरवायला आम्हाला टॅक्स द्या, पैसे. आणि पैसे तुम्ही वापरताय कुठे हे फार महत्वाचं. नाचगाणी केली का हो? ताजमहाल बांधले का हो? म्हणजे आज एखाद्या आमदाराचं असं नसतं नाव की ज्याच्या बागेतल्या बेंच, लोखंडी बेंचवर पण ह्याच्या त्याच्या निधीतून आपण नाव लिहायला, म्हणजे नाव इतकं पाहिजे असतं आपल्याला. तिथं महाराजांच्या एखाद्या दुर्गाचं नाव त्यांच्या नावाने आहे का? शिवाजी दुर्ग, जिजाऊ दुर्ग, शहाजी दुर्ग जमलं असतं की? नाही नाही नाही, त्यांनी कधी स्वतःसाठी नाही केलं. तुम्ही नाव द्या शिवशाही बसला, हे आपल्या बुद्धीचे लिमिटेशन. शिव थाळी, शिव वडापाव तुम्ही करा, त्यांनी वी डोंट नो की ते वेअर इट्स गोइंग टू टेक अस. पण ज्या राजाचं नाव देतात त्यांनी स्वतः कधी स्वतःचं नाव मिळेल असं नाही प्रयत्न केला. मुघलांची मुघलाई, आदिलशाही आदिलशाही, शिवरायांची भोसलेशाही का नाही हो? शिवशाही का नाही? ते तुम्ही नाव दिलं. महाराज स्वराज्य म्हणतात, खरंच स्वतःचं राज्य. त्यांनाही हे खूप जास्त प्रमाणात माहिती होतं. म्हणजे दिल्याने मिळतं जे काही म्हणतो आपण, किंवा आताच्या ह्याच्यामध्ये मी जे आता माझ्या फील्डशी रिलेटेड पण जेवढं आपण लोकांना निस्वार्थ बुद्धीने करू तेवढं आपल्या गोष्टी वाढत जातात, आयुष्यामध्ये चांगल्या मिळत जातात. तर त्यांनी स्वतःचं नाव कुठेच ठेवलं नाही. आणि शिवाय स्वराज्य, खरंच हे वाखाणण्यासारखं. म्हणजे केवढं विशेष व्यक्तिमत्व आहे ना. ऍब्सोल्युटली. आणि ते करताना प्रॅक्टिकल आहेत. त्यांनी कुठं असं नाही सांगितलं की दर्या में डाल किंवा कर्मकरण दर्या में डाल, त्याचा काही विचार नको. महाराजांची प्रत्येक मूव ही कॅल्क्युलेटिव्ह आहे. म्हणजे त्यांचे विचार, त्यांचे जे आता व्यापाऱ्यांविरुद्ध आपल्याकडे फार मोठं असतं की व्यापार करणं हे एक चुकीचं आहे. बिझनेसमध्ये येणं हे म्हणजे बिझनेसमॅन म्हणजे चुकीचा, किंवा सेल्स पर्सन इज बॅड पर्सन, असं लोकांचे गृहीतक आहेत. महाराजांचं वाक्य आहे की व्यापार तर स्वराज्याचं भूषण. व्यापाऱ्यांना बोलवलं पाहिजे, व्यापाऱ्यांना ठेवलं पाहिजे, वसाहती बसवल्या पाहिजेत, बाजारपेठा बसवल्या पाहिजेत, व्यापारातनच पैसे दुगणे होतात, हे महाराजांना कळतं. आता म्हणजे किती अर्थकारण कळतं याचं एक सुंदर उदाहरण बघ, अजून तुझ्या श्रोत्यांना पण आवडेल. आता ना चीनमध्ये सध्या परिस्थिती, चीनमध्ये जी साखर बनते ती खूप स्वस्त बनते, खूप स्वस्त. म्हणजे 5-6 रुपयाला पण किलो आपल्याकडे मिळू शकेल. खरी व्यवस्थित आणि आपल्यापेक्षा चांगली असते ऊसाची. ते इंडस्ट्रियलायझेशन तिथं जास्त झालेलं आहे, सो तिथं छान बनतात साखर. ती साखर भारतात जर आणून ठेवायची म्हटली तर भारतीय साखरेपेक्षा महाग होते. का तर इथं डम्पिंग टॅक्स लावतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. का तर जर ती साखर 5 रुपयाला झाली तर चीनमध्ये 5 रुपयाची साखर, आपण तीच साखर घेऊ आणि भारतीय ऊस शेतकरी हा मरेल. सो इन ऑर्डर टू सपोर्ट आवर ओन फार्मर्स आपण ही अँटी डम्पिंग ड्युटी लावतो. ठीक आहे, हे महाराजांनी केलंय. त्याची सुरुवात प्रॉब्लेम महाराजांनी केली. खरंच की विदेशी मीठ ज्यावेळी इथं विकायला जायला लागलं तर घाटावरचे मीठ घ्यायला तयार नव्हते कोणी. तर मग काय करायचं, लोक मीठ बनवायचं सोडून द्यायला लागले. तर महाराजांनी विदेशी मालावरती एवढा ऍडिशनल टॅक्स असा टाकलाय.
सो बाय द टाइम इट रिचेस एंड कन्झ्युमर तुम्हाला टॅक्स बेअर करून ती कॉस्ट महाग जाते घाटावरच्या मिठापेक्षा. बरोबर. किती म्हणजे ह्यापेक्षा वेगळं अर्थकारण काय असू शकतं. हो खरंच की. सो त्यांनी डीप डिटेल्स आहे ते. ऍब्सोल्युटली. आणि त्यांची एक एक वाक्य, महाराजांची वाक्यांवरती वर्ष घालवावी. आपण पुस्तकात एका वर्षाच्या अभ्यासात करतो. शिप बिल्डिंग सेंटर उभे केले होते आपण आपल्या शिपसाठी. फणस आंब्याची झाडं आर गुड फॉर शिप बिल्डिंग. बर. आता मेटल असतात आत्ताची, पण त्या काळात शिप बिल्डिंग सेंटरला लाकडी तरफा बसायचे ना. तर शेतकऱ्यांच्या झाडं घेणार असाल तर त्याला त्याचा पूर्ण मोबदला दिल्याशिवाय घेऊ नका. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत. बरोबर. आता इमॅजिन कर महाराज इथे आले मला काहीतरी मागितलं, मी तर प्राण देईन, म्हणजे कशाला काही बाकी. तिथं महाराज त्या काळात असताना स्वराज्य सेनेवर किती प्रेम आहे लोकांचं. सो लोक स्वराज्यासाठी झाडं पाहिजे म्हटलं किती प्रेमान देतील. मेलेली झाडं घ्या, शेतकऱ्याच्या इच्छेशिवाय एक सुद्धा झाडाला खात लावू नका, झाडाचा व्यवस्थित मोबदला मागा. त्या काळात विचारल्याशिवाय झाडं घेऊ नका. झाड हे लेकरासारखं वाढवलं असतं शेतकऱ्यांनी. किती विचार आहे बघ. खरंच. महाराजांचं एका माणसाला तर असं आहे की तुम्ही जर तसेच वागलात तर लोक म्हणतील तुमच्यापेक्षा मुघल बरे. आपण आउटस्टँड कसं व्हायचंय आपल्या बिहेवियर मध्ये, काय नीती असली पाहिजे, काय अर्थकारण असलं पाहिजे, काय उंचीचे विचार आहेत. हो. आणि हे आता फक्त ब्रिटिश काळामधून जे आलंय ते सगळं चालू आहे असं वाटतं मला. मग त्याच्यातनं की शिका, डिग्री घ्या, कळलं तर कळलं, नाही कळलं तर नाही कळलं, पाठ करा, अभ्यास करा, ह्याच्यावरच सगळं. शेतकऱ्यांचं तर उलटीच परिस्थिती आहे ना, बोललं जातं त्या ह्याच्याने. म्हणजे ते एक वेगळ्याच दिशेला गेलेलं आहे सगळं. अजून ना अर्थकारणाचं लोकांना म्हणजे तुझ्या श्रोत्यांनी असं नको घ्यायला अर्थ की महाराज अर्थकारणासाठीच सगळं करत होते असं नको लगेच वाटायला. त्याचं खूप सुंदर उदाहरण आहे. सरकार पिक्चर बघितलं तो बच्चनचा, अमिताभ बच्चनचा. तर तो रशीद नावाचा माणूस आहे, तो म्हणतो की मला इथं ड्रग्सची तस्करी करायची. तर आपले सरकार म्हणतात की मी नाही तुला मदत करणार, असून करणे बी नाही दूंगा, मी तुला करू पण नाही देणार. माझ्या मुंबईमध्ये ड्रग्ज आले नाही पाहिजेत. म्हणजे नीती, त्या गँगस्टरमध्ये नीती किती होते हे दाखवायचं बरं म्हणजे. अगं आहे असं महाराजांच्या आयुष्यातले प्रसंग. त्या काळात सगळ्यात प्रॉफिटेबल बिझनेस होता माणसांचा. हा, माणसांना लादायचं शिपवरती. आणि इराकचे तर पैसे खूप होते ते इथलेच लुटलेले अर्थात. तिथं मोठ्या मोठ्या लोकांच्या हाताखाली नोकर म्हणून किंवा त्यांना स्त्रियांची देखभाल करणारे खास त्यांच्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केली जायची. पुरुषांची अशी व्यवस्था की त्यांच्यापासून स्त्रीला काही धोका नसेल अशी व्यवस्था केली जायची. त्यांचे बॉडीमध्ये तसे चेंज घडवायचे जाणीवपूर्वक, युनूक म्हणायचे त्यांना. तर अशी लोक आपल्या लोकांना लादून तिकडे घेऊन जायचे आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी व्हायची. किंवा तस्करी नाही म्हणता येणार त्याला, ते प्रॉफिट मेकिंग बिझनेस होता ऍक्च्युली. माणसांचा व्यापार हा खूप प्रॉफिट होता महाराजांच्या काळात. शिवछत्रपतीने लिहून ठेवलंय की मी करणार नाही पूर्णविराम, आणि माझ्या नाव चालवणारा कोणीही इथून पुढे कधीही करणार नाही. सो आय अंडरस्टँड मनी, आय नो प्रॉफिट, पण मला प्रॉफिट कशातनं मिळवायचंय, ही माझी लोक आहेत, या लोकांचा नायक आहे मी. याच लोकांना विकून मी नाही पैसे कमवणार, नो मॅटर हाऊ प्रॉफिटेबल इट इज. किती जागृत आहेत, किती. म्हणजे आता तू शिवछत्रपतींबद्दल भरपूर काही सांगितलं, म्हणजे सगळ्याच आपण एरियामध्ये जाऊन आलो. पण आता हे तुझे गेम्स कसे शिकवू शकतात लहान मुलांना? आपले नाईस, हा प्रश्न मला कमी जणांनी विचारलाय खूप. तू सांगतोस खूप गोष्टी, पण हे खेळातून कसं शिकवलं जातं? येस. आता आपला स्वराज्यपट ज्याला आपल्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, त्याच्यामध्ये शिवजन्मती राजाभिषेक महाराजांच्या आयुष्यातल्या घटना आहेत. विजयी तशाच ज्या क्रमाने घडल्या त्या क्रमाने दिलेल्या आहेत. की मग लग्न 10व्या वर्षी झालं तर लग्नाचं घर, मग रांझे पाटलाचं न्यायदान महाराजांनी हातात घेतलं, जावडी स्वराज्य तांडे, त्याच्या आधी पुरंदरचं युद्ध झालं. तो व्यवस्थित क्रोनॉलॉजी कळते पहिली गोष्ट. अफजलाचं पोट आणि शाहिस्त्याच्या बोटापलीकडे काय इतिहास होता ते थोडक्यात क्रोनॉलॉजी कळल्यावर कळतं. ठीक आहे. गेमचं डिझाईन असं आहे ना की तुम्हाला थेट अफजलाला संपवता नाही येत. तो अफजल संपवायच्या आधी वाई लुटतो, जवळपासचे दुर्ग घेतो, स्वराज्यातनं गोष्टी काढून घेतो जे त्यांनी घेतल्या होत्या. सो अफजलाला संपवून त्या अफजल वधात सहभागी झाल्याबद्दल 1700 होनांची लक्ष्मी मिळते. पण त्याच्या आधी फास्यांचं दान तुम्हाला वाई गेल्यावरती पण नेतं. तुम्हाला 500 होन द्यावे पण लागतात.
पैसे द्यायला लागले की त्रास होतो, मग अफजल वाईट वाटायला लागतो. आता असं बघ की महाराजांच्या घरात, लाल महालात शाहिस्ते खान 3 वर्ष होता. हा, तर आपल्या बोर्ड गेमवर लाल रंगाचं थांब्याचं घर आहे, सक्तीचा थांबा, म्हणजे यू हॅव टू स्टॉप देअर इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं दान काय येते. तुम्ही तिथं आलात की तुम्हाला 1000 होऊन द्यावे लागतात. तो जर महाराजांच्या घरात थांबला असेल, प्रत्येक गावावरती माणूस नेमून त्यांनी जर लुटलं असेल तर स्वराज्याचं नुकसान झालंय. मग तुम्ही स्वराज्याचा मावळा म्हणून खेळताय तर नुकसानाच्या घरावर पैसे द्यायला लागतात. तर तुम्ही हार्ड अर्न्ड मनी ज्यावेळी शाहिस्ते खानाच्या जाचावर द्यायला लागतात त्यावेळी तुम्हाला त्या वेदना होतात. पुरंदरच्या तहापर्यंत गेमचं डिझाईन असं आहे परत एकदा की पुरंदरच्या तहापर्यंत तुम्ही 3-1000 होऊन कमवलेले असतात. पुरंदरच्या तहावर 2000 होऊन द्यावे लागतात. म्हणजे ह्याच्यात हे सगळं पण शिकवलं जातं की नाही, तू कसं होतं ना, मुलांना पुरंदरच्या तहात स्वराज्याचं झालेलं नुकसान लिहून काढा, हे तुम्ही पाठ करून लिहून घ्याल, एवढं 2 लिहिलं की 12 मार्क मिळतात. हे तुझं माझं सूत्र होतं लहानपणी. मुलांना आता त्यांच्या बदलणाऱ्या वयाबरोबर तुमची माध्यमं बदलायला हवीत. आमच्या बाबतीत काय होतं, पुरंदरच्या तहावरती आल्यावरती ज्यावेळी ते 2000 जातात ना, त्याच्यात तो जो त्रागा होतो त्या प्लास्टिकच्या पैशांच्या प्रेमात पडलेले असतात मुलं. सो तिथं पैसे द्यायला लागले की ज्या वेदना होतात ना, त्या वेदना आपोआपच सांगून जातात की किती मोठा सेटबॅक हा होता. खेळाबरोबर पुस्तकं दिलीत, पुरंदरच्या तहाची गोष्ट वाचल्यावर कळतं की ओके 80% कमवलेलं सगळं द्यावं लागलंय का, मग ठीक आहे 2000 होऊन देते. सो खेळ कसा शिकवतो. सुरतेच्या छाप्याचे 2 छापे महाराजांनी केले, दोन्ही छाप्यांवर जो खेळाडू पोहोचतो त्याच्या नशिबाने त्याच्या जिंकायची शक्यता वाढते. का, तर सुरतेचा छापाच्या मागचं अर्थकारण, तुम्हाला पैसे मिळतात भरपूर, मग ते पैसे मिळतात म्हणल्यावर सुरतेचा छापा महत्वाचा वाटायला लागतो. सो हे किंवा असं बघ, बाजी आबा पासलकर नावाचे, तुम्ही जिथं बसले तिथून 65 किलोमीटरवर त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षी सर्वोच्च बलिदान दिलेलं रणांगणावर त्यांनी. सर्वोच्च बलिदान म्हणजे डाईड फायटिंग ऑन द बॅटलफील्ड. सो वीरगतीस प्राप्त झाले होते. सो बाजी आबा किती भारी, तर ते तुम्हाला कार्ड, त्यांचं कार्ड मिळतं, त्याच्या कार्डच्या मागे कोणकोणत्या घरावर त्यांचं कर्तृत्व होतं ते लिहून येतं. तर मग त्या कार्डवर 14 नंतरची गरज नाहीये. 14th इज द प्लेस वेर ही डाईड फायटिंग. सो 14व्या घरानंतर बाजी आबांचा उपयोग होतो का, तर स्वराज्य लढा त्यांच्यासाठी तिथं संपलाय, त्यांनी देहच ठेवला ना. तानाजीरावांचं कार्ड घेण्यासाठी माझा मुलगा धडपड करतो का, तर त्याच्या 3 ओळी भरून कर्तृत्वाची गरज. तुमचा चित्रपट तुमचा सिंहगडावर असेल पण रायरेश्वरात शक्तीपासून तानाजीराव महाराजांबरोबर आहेत. मग तानाजीरावांचं कार्ड असेल तर त्याच्या मागे दिलेल्या घटनांवर तुम्हाला पैसे मिळवण्याची शक्यता वाढत असेल तर मुलांना ते कार्ड हवं असतं आणि पैसे मिळवून देणारे तानाजी आवडायला लागतात. माझ्याकडे तानाजी यसाजी मी हारूच शकत नाही असं अफजलवादालाच पोरं म्हणायला लागतात, जे 4-5 वेळा राजाभिषेकापर्यंत जाऊन आले असतात. सो ही अशा पद्धतीने, अगं आपलं तुझं माझं, म्हणजे माझं उदाहरण घेऊया, मी तर थोडा मोठा आहे तुझ्यापेक्षा बऱ्यापैकी, तर थांब 1 मिनिट मला माझं उदाहरण घ्यायचं झालं तर आता मला अजून सुद्धा ना आठवतंय की पिवळ्या रंगाचे कार्ड्स खूप महागाची गरज, सिडनी वगैरे होतं त्यात. ज्यांनी बिझनेस खेळलाय ना, व्यापार, नवा व्यापार म्हणजे म्हातारीचं बूट किंवा क्रॉफर्ड मार्केट होतं, पण बिझनेस होता मोनोपोली. त्याच्यात तो सिडनी पिवळ्या रंगाची घर होती किंवा निळ्या रंगाची 2च कार्ड येतात, त्याच्यावर आले की जास्त पैसे मिळतात. मी कशाला गेलोय सिडनीला, पण मला सिडनीचं महत्व तिथे मिळणाऱ्या भाड्यामुळे कळतं मला ऍट एज ऑफ 30, म्हणजे वेन आय स्टार्टेड प्लेइंग मोनोपोली ड्युरिंग कोरोना. तर मला माझ्यावरचं खेळाचं इम्पॅक्ट माहिती आहे मला व्यवस्थित. क्रॉफर्ड मार्केटला कधीही गेलो नाही, पण चर्चगेटचं भाडं जास्त, कधी न जाता मला का कळलं, कधीतरी नवा व्यापार खेळलो होतो. खेळण्यांची इम्पॅक्ट कमालीची सकारात्मक असतात. हो नक्कीच, हे जाणवतच. मीही लहानपणी जे सगळे खेळ, म्हणजे नवा व्यापार जास्त खेळले, ते सगळं आठवतं. कसे पैसे द्यायला लागायचे आणि कसे घ्यायला, ते कुठे द्यायला लागले, त्याच्यासाठीचे जे सगळं हे आहे खूप जास्त कळतं त्याच्यामध्ये. आणि बघणाऱ्यांनी स्वतःलाच विचारावं, तो 90 ते 100च्या घरांमधला सगळ्यात मोठा दुष्ट साप आठवतोय का, जो पार खाली आणून ठेवायचा? हो खरंय, केवढा ट्रॉमा होता त्या सापाचा. तिथे नाही जायचं, बापरे तेवढे नको पडायला. आणि मला तर अजून आठवतात की म्हणजे गणिताचा पेपर अवघड जातो हे स्वप्न नंतर पडतं, अजून पण 8 पडले आणि आपण बरोबर तिथे थांबलो आणि ते परत तुम्हाला काहीतरी 12 का 13वर खाली आणतो. तो साप हृदयावर गर करून गेलाय. हो खरंय.
तशी घरं त्या तरुण वयात, त्या कवड्या वयात होण्याची क्षमता असते आपली. म्हणून तो खेळता खेळता पोहोचवला पाहिजे. म्हणून खेळता खेळता मिळालेले तानाजीराव आयुष्यभर माझे हिरो बनू शकतात, माझ्या मुलाचे हिरो बनू शकतात. खेळांचा हा इम्पॅक्ट असतो. सो खेळणी कशी शिकवतात. आता आम्ही एक बघितलं की 12-15 वेळा राज्याभिषेक झाल्यानंतर क्रोनॉलॉजी पाठ होते, योद्धे कसे घ्यायचे कळायला लागतं. त्याच्या पुढे काय, मावळा हा स्वराज्यपट येणारी 4 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने खेळता येईल असे त्याच्यात मोड्स आहेत. त्याच्यात आम्ही अष्टावधानी नावाचं एक पुस्तक आणलंय नवीन, ज्यांच्याकडे नवीन बोर्ड गेम त्यांना ते मिळेल. आता मी पाहिलं. येस, व्हॉट इज अष्टावधानी. मी आजपर्यंत कुठेही अष्टावधानी सांगितलेलं नाही. लोक जे 15 वेळा खेळतात ना, ते विचारतात हे खेळाचा उपयोग, या पुस्तकाचा उपयोग काय. ओके. तर मला बोल तू बोल, हे चंद्र रेकॉर्ड. मला ते अष्टावधानीचं ऍक्च्युली विचारायचं होतं, कारण हे मलाही नवीन दिसलं. परवा आपण बोललो, पण त्यातनं अष्टावधानी बद्दल काहीच बोललो नाही. काय आहे ते काहीच कळलं नाही मला, बघून सुद्धा नाही कळलं. राईट. सो ते एक प्रो मोड म्हणतात ना, की तुम्ही आता व्यवस्थित नॉर्मल खेळायला लागलाय, आता तुम्हाला प्रो मोडला जायचंय, अजून भारी खेळायचंय, तर देन यू कॅन इन्क्लूड दिस. अष्टावधानी कार्ड्स पण आहेत. शिवछत्रपती किंवा कुठल्याही नेतृत्वाला त्याच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळे नेतृत्व कौशल्य असायला लागतात, तरच तो यशस्वी होतो. म्हणजे थोडक्यात माझ्याकडे जर दूरदृष्टी असेल तर मी आत्ता दुर्ग का घेणं गरजेचं आहे हे कळेल. सो महाराजांनी तोरणा ज्यावेळी स्वराज्यात घेतला, त्याचा प्रचंड गड केला, त्यावेळी उद्या माझ्यावरती येणाऱ्या संकटाचं प्रोव्हिजन होतं ते. सो तिथं विजनरी लिडरशिप दिसते. रांझे पाटलाचे हातपाय कापले, माझ्या राज्यात स्त्रीशी वाईट वागून नाही चालणार, इथं ऍडमिनिस्ट्रेशन शिस्त दिसते. सुरतेवरती छापा मारला, अर्थकारण दिसतं. अफजलाला मी पुढे येऊन लढणार, लिडिंग फ्रॉम द फ्रंट दिसतं. प्रतिकूलतेतील चिंतन दिसतं. ऍडव्हर्स कंडिशन मध्ये तुम्ही काय विचार करता, स्ट्रॅटेजिक थिंकिंग काय आहे. महाराजांच्या व्यक्तिमत्वातले त्यांनी वेगवेगळ्या घटनांवर दाखवलेले 8 नेतृत्व कौशल्य आम्ही अधोरेखित केलेली आहेत. सो खेळता खेळता लेट्स से की तुझ्याकडं इन्स्पिरेशनल लिडरशिप असं आलं, किती तू लोकांना किती प्रेरणा देतेस असं वाला पैलू आला. आणि मी खेळता खेळता बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी, महाराजांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत देह ठेवला, असं घरावर आलो. तर इथं काय कळतं, बाजी लढले बरोबर आहे, पण ते लढायला जातानाच त्यांना माहिती होतं की मरायचंच आहे आपण. 300 लोकांना घेऊन 10,000च्या विरुद्ध, इट वॉज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. असं करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली असेल त्यांच्या नेतृत्वाकडनं, त्याशिवाय करणार आहेत का. तिथं पैशांचा प्रश्न आहे का, नाही. तिथं दूरदृष्टी वगैरे काय भानगड नाही, त्यांना मरायचंच आहे. सो ते त्यांच्याकडून घडण्यासाठी नेतृत्वामध्ये तेवढी प्रेरणा देण्याची क्षमता असायला पाहिजे. सो तुझं कार्ड तू इथे सांगू शकतेस की बाजीने ते केलं का, तर महाराज प्रेरणादायी नेतृत्व होते, कौशल्य होते त्यांच्यात. अँड यू गेट रिवॉर्डेड फॉर आयडेंटिफाईंग राईट लिडरशिप क्वालिटी. आणि त्याचं विवरण त्या पुस्तकात दिलंय की कोणत्या घटनेत महाराजांच्या अष्टपैलू नेतृत्वातलं कोणतं कौशल्य दिसतं. सो नाही, आणि महाराजांच्या त्या पुस्तकाच्या पलीकडे देर इज नो MBA. आय किड यू नॉट. उदाहरण देऊन पाल्हाळ लावून तुम्ही एवढा ग्रंथ लिहाल, पण त्याची छोटी पुस्तिका आहे ना, जाणकारांनी बघावं, त्यांनी अभ्यास करून मला सांगावं. आय एम मोर दॅन सर्टन ऑफ द फॅक्ट दॅट त्याच्या पलीकडे कुठल्याही बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा कोर्स नाही असू शकत. त्याच्यात सगळं आलं. सो खेळ काय शिकवतो, तर खेळाचं शिकवतो. मस्तच. येस, खूपच छान आहे सगळं. आणि एवढ्या लहान वयात मुलांना पूर्ण इतिहास समजून परत MBA केल्यासारखं ज्ञान आहे ते. आणि हा तो मोठा आहे, तो तर मग तुम्ही पण खेळलो तरी स्वराज्य लढा रंगू शकतो. लहान मुलांसाठी मग अफजल एन्काउंटर नावाचा अफजल वधापर्यंतच आहे, त्यात अष्टावधानी वगैरे नाहीये. बरोबर. मग त्याचा थीम काय आहे की 8-6-7 वर्षाचा मुलगा आहे, त्याला नाही एवढा पेशन्स, 40 मिनिटं राज्याभिषेक. सो महिन्यातनं एकदा राज्याभिषेक करण्याऐवजी दर शनिवारी अफजल मारा. थीम की तुम्ही तो 20 मिनिटात संपतो, तो पटकन खेळता येतो. लहान मुलांना तेवढ्यात मजा येऊन जाते. इतिहासच शिकवतो, पण फॉर यंगर माइंड्स. लहान मुलांना जास्त वेळ नसेल बसायचं तर ह्यातून मी शिकू शकतो. येस. आणि आयांची मेजर तक्रार म्हणजे आमचे 80% बायर्स आई आहे बेसिकली. तुला म्हणून सांगायला मला हरकत नाही की आई अशी कायम असते की जिला तिच्या मुलांसाठी काहीतरी चांगलं पाहिजे असतं. वडिलांना हातात कडं पाहिजे असतं, भगवा मोठा झेंडा कुठे मिळेल ह्याच्यात इंटरेस्ट असतो. रेडियमनी बुलेटवर नाव कसं लावू, जगदंब. ह्यात तरुण पालकांचं मधल्या वडिलांचा क्वेश्चन तिकडे कल जास्त असतो, सेलिब्रेटरी किंवा एक्सप्रेस करायचे. आईला मात्र काळजी असते पोराला कसं शिकवू.
सो आमच्या 80% बायर्स आया आहेत, जिजाऊ आहेत आमच्या. तर पण याच आयांची आमच्याबद्दलची तक्रार काय माहितीये का, दोन्ही बोडगेबद्दलची? पसारा. ज्यावेळी तो बोर्ड गेम ओपन होतो, 30 कार्ड इकडे 15 कार्ड तिकडे, ते कार्डनी भरतं. स्वराज्य लक्ष्मी एक्सचेंज होतीये, अख्खा बेडरूम भरतं, एवढं तो पसारा करतो. मग एवढा पसारा नकोय तर आमच्याकडे तर ट्रॅव्हल फ्रेंडली कार्ड गेम्स आहेत. सो ट्रम्प कार्ड्स आणलेत. सो पत्त्यांच्या कॅट सारखं असतं. मग स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. सो डिस्ट्रीब्यूट करायचे, प्रत्येक योद्ध्याचे त्यांनी गाजवलेल्या कर्तृत्वाप्रमाणे गुण दिलेले आहेत आपण. बघितला मी तो. हा. सो त्याच्यात म्हणजे आता माझं 42 वय, मला अंडरटेकरची उंची मला माहिती खूप जास्त उंच होता तो. अंडरटेकर रेसलर गेला, तो घेऊन गेला, कधीच त्याचं निर्माण झालं. पण तो मला आठवतो, तो योकोझुमा नावाचा चायनीज होता, तो प्रचंड मोठा जाड होता. तुला नसेल माहिती, माझ्या काळात होते ते, लोकांना माहिती. किंवा महेंद्रसिंग धोनीने किती कॅच घेतले हे पाठ करायला तक्ता दिला तर शक्यच नाही पाठ. पण ते जे क्रिकेटचे कार्ड यायचे की कॅच कोण घेतली तर सचिन हारतो कॅचच्या मध्ये महेंद्रसिंग धोनीशी, हे का लक्षात राहतं? तो कीपर होता, त्याला संध्या जास्त मिळाल्या. इमॅजिन कर की तुला जर स्वराज्य युद्ध असे कळले तर. सो कुठल्या युद्धाचं काय सांगितलं? शिवाजी महाले, मला माहिती आहे महाराजांची प्राण वाचले. तर वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी काय, ते 8.5 पॉईंट्स आहेत. हेच मग त्याच्या विरुद्ध आपले खूप वेळ लढलेला माणूस पण हरेल का, तर वैशिष्ट्य उल्लेखनीय कामगिरीमध्ये पॉईंट कमी आहेत. मुलांना खेळता खेळता 38 योद्ध्यांची ओळख करून देणारा ट्रम्प कार्ड्स आहेत, दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत, मेमरी कार्ड गेम आहे. आता आमचा पहिलाच फ्रेंड्स अँड फोज नावाचा एक येतोय. आम्ही स्वराज्य योद्ध्यांना चेहरे दिले होते. आता महाराजांचे शत्रू कोणकोणत्या स्ट्राटामधून यायचे असं सांगणाऱ्या आम्ही शत्रूंना पण चरित्र दिलेली आहेत आता. सो औरंगजेब नवीन येतोय. त्याच्यामध्ये कडा चढून जायचं असतं तुम्हाला, आणि शत्रू तुम्हाला खाली खेचतात, मित्र तुम्हाला वरती नेतात. फ्रेंड्स अँड फोज ऑफ स्वराज्य असं नाव. अगदी लहान मुलांना पण. मग औरंगजेब ज्यावेळी 12 घरं खाली आणतो त्यावेळी तो औरंग्या वाटायला लागतो. हेच बाजीराव पासलकर तुम्हाला 5 घरं पुढे नेतात, तुम्हाला बाजी माझे आहेत असं व्हायला लागतं खेळता खेळता. आणि मग त्यात तुम्हाला हेनरी रेविंग्टन दिसतो, पोर्तुगीज गव्हर्नर दिसतो, फ्रेंच माणूस दिसतो. सो महाराजांचे शत्रू कोणकोणते होते? एक आफ्रिकन शत्रू आहे, एक बाजी घोरपडे आपलाच माणूस असून शत्रू आहे, एक इराणचा शत्रू आहे, एक मुघल शत्रू आहे. सो 20 ज्यावेळी शत्रू तुम्हाला कळतात महाराजांचे, मग कळते यार ह्या माणसाने किती लोकांविरुद्ध स्वराज्य लढा उभा केला. हे इन्कल्केट करणारा गेम. सो आम्हाला ना एक गोष्ट खूप इन्स्पायर करणारी झाली. खूप प्रेम करणारी लोक आहेत. आम्ही बोर्ड गेम बनवताना 10 इयर्स प्लस असा मोठा बोर्ड गेम बनला होता आमचा. आम्हाला एक चित्र आलं ज्याच्यामध्ये लहान बाळ, 3 महिन्याचं बाळ मध्ये ठेवलंय आणि कडेला सगळे आमचे योद्ध्यांचे कार्ड ठेवलेत आणि असं वरून फोटो काढलाय. तो हृदयावर घर करून गेला. आणि मग म्हटलं बोर्ड गेम हा मोठ्या माणसांसाठी, 10 वर्षांच्या पुढच्या अलीकडेच्यांसाठी काय, म्हणजे ट्रम्प कार्ड ते 8-9 वर्षांसाठी इज ऑल राईट. ज्यांना फक्त चेहरे ओळखता येतात, वाचायची अजून वाचता पण येत नाही, अशा मुलांसाठी आम्ही मेमरी कार्ड गेम मोहीम आणला. आमचा अजून एक खूप पॉप्युलर खेळ आत्ता होतोय, जो एक गोष्ट लक्षात आली अभ्यास करताना की मुलांचा सगळ्यात पहिला शिक्षक शाळेत पण जायच्या आधीचा फ्लॅश कार्ड असतात. म्हणजे भाज्यांपासून पाळीव प्राण्यांपर्यंत सगळ्या गोष्टी मुलांना ते फ्लॅश कार्ड्स बघून आवडतात, कळतात. दॅट्स व्हेन वी रिअलाइज की मग ए फॉर ऍपल का, ए फॉर आनंदराव भोसले पण असू शकतात. सो आम्ही स्वराज्य योद्ध्यांचे फ्लॅश कार्ड्स काढले. अगदी लहान मुलं ज्यांना कावजी मल्हार कुठे आहेत, तर मग तो कावजी मल्हार वरती हात लावतो सगळे मांडून. असे पालकांनीच त्याच्यातनं खेळ शोधले. 20 योद्ध्यांचं वेगवेगळ्या विभागात विभागलेले योद्ध्यांचा एक संच येतो, 150-200 रुपयाला आहे. मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत. प्रत्येक योद्ध्याला साजेसं त्याच्यावर विशेषण दिलेलं आहे. सो आम्ही आमच्या परीने समृद्ध करायचा प्रयत्न करतोय, ज्या वयातली मुलं भेटतील त्या वयातल्या. सो अगदी 2 वर्षांपासून ते 99 वर्षांपर्यंतचे खेळ आपल्याकडे आहेत आणि येणाऱ्या काळात अजून येतील. 150 कॉन्सेप्ट आहेत जे रेडी आहेत, की जे प्रोटोटाईप रेडी आहेत, की ज्याचे सहज म्हणजे अभ्यास करून मार्केटचा की हे आणता येईल. पण थांबा, आता निर्मितीसाठी 5,000 बनवायचे असतील तर जो एक्स अमाऊंट खर्च येणार आहे, तो खर्च उभा करण्यासाठी अजून तेवढे आम्ही सक्षम आर्थिकदृष्ट्या नाही आहोत. कितीही शिवरायांचं अर्थकारण समजलं असलं तरी अंगीकृत करताना थोडंसं कमी पडतं.
maybe we would need your help in that. That's why I just told you. Yes. आपली चर्चा होऊ शकते त्याच्यावर. Yes, definitely. सो तर मी ते हे कार्ड बघितले, पण मी एक मेमरी गेम पण घेतला तुमच्याकडनं आणि अजून एक काहीतरी होता, मला वाटतं तो नाही सांगितलं का? फिग्युरिन्स आहेत आपले की जे योद्ध्यांचे हे तुम्ही उभे करू शकता. किल्ल्यावर अजून एक आहे गेम. अजून एक खूप सुंदर गेम जो लॉन्च होतोय, बहुतेक 19 फेब्रुवारीला लॉन्च करायचा विचार आहे, की ज्याच्यामध्ये जेम्स ऑफ स्वराज्य नाव आहे. बरं. सो यू गेट 55 कार्ड्स. ईच कार्ड विल हॅव डिफरंट सिम्बल्स ऑफ स्वराज्य. बरं. स्वराज्य योद्ध्यांची चित्र असतील, महाराजांचं मंदिर आहे त्याच्यात, तलवार शस्त्र आहेत मराठ्यांची, अशी व्हेरियस प्रत्येक ह्याच्यात चित्र असतील. युनिकनेस ऑफ दीज कार्ड्स इज ईच कार्ड विल हॅव, म्हणजे जर तुझ्याकडे कार्ड आहे माझ्याकडे कार्ड आहे, तर दोघांमध्ये एक आयटम कॉमन आहे. इट्स डिझाईन इन दॅट वे. सो कीप वन इन बिटवीन आणि फ्लिप करा आणि तो योद्धा, ती चिन्ह, समसमान चिन्ह शोधा. बरं. वेळ लागतं. आमचे टेस्ट प्ले इतके हिट झालेत त्याचे की इट्स गोइंग टू बी खूपच कमाल मजा येईल त्यात तो खेळ खेळताना. जेम्स ऑफ स्वराज्य म्हणून. बाय द टाइम वी विल बी आउट विथ दिस एपिसोड, प्रॉब्ली आय वुड बी एबल टू गिव्ह यू ग्राफिक्स टू शो इट टू पीपल. सो जेम्स ऑफ स्वराज्य येतोय, खूप कलरिंग बुक येतंय आमचं. अरे वा, हे तर ड्रॉ माय सॉरियर, पेंट माय सॉरियर म्हणून, की योद्ध्यांचं संदर्भ चित्र दिलंय आणि तुम्ही रंगवा, तर आनंदराव भोसले रंगवा, संभाजी गावची कोंढाळकर रंगवा. वा, हे खूपच मस्त. ते कार्टून्स येण्यापेक्षा ह्याच्यातनं काहीतरी फुल म्हणजे समज असं मला म्हणायचं. आमचं 3D जिक्सॉ पझल येतंय. क्यूब्स आहेत, त्या क्यूब्सला 6 सरफेसला 6 वेगवेगळ्या चित्रांचे तुकडे आहेत. सो पन्हाळगड बनवा, त्याच ह्याच्यातनं फ्लिप करून तुम्ही पन्हाळगड लढवणारे कोंडाजी फर्जन बनवता, त्याच्यातनंच फ्लिप करून तुम्ही पन्हाळगडाचे गडकरी रंग बनवता. असं क्युबिकल अभ्यास आहे हा सगळं बनवण्याचा. आणि ऍक्च्युली आता मार्केटमध्ये जे गेम्स आहेत त्याच्यामध्ये बार्बी, ॲना अँड एल्सा आणि हे सगळं जे आपलं काहीच नाहीये. खूपच दुर्दैव आहे. आणि मुलांची आकलन क्षमती जोरात आहे. आपण जर देऊ शकलो तर मुलं आत्मसात करतील. पण तुम्हीच जर त्यांना पिकाचू करत बसलात किंवा पोकेमॉन कार्ड करत बसलात, तर मग तुम्ही जे पेराल तेच उगवणार ना. अगदीच. त्याच्यातनं काही मिळत नाही. मला ऍक्च्युली लवकर यावी, माझी 6 वर्षाची आहे. हो, अगं तिथे जर्नी ती तर आमच्या बरोबर आहे आता. वी विल मेक शुअर की ती अगदी टीन एज होईपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी समजतील. म्हणजे ऍक्च्युली आता ते ॲना एल्साचं चालू आहे आमच्याकडे. सो मला त्याच्याऐवजी हे द्यायला जास्त आवडेल की हे जाणून घे, ह्याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे, यात काहीतरी आहे आतमध्ये. आणि ना माझे कुठलेच खेळ, मावळाचे कुठलेच खेळ इम्पोज करू नको. म्हणजे हे खेळून बघूया म्हण, तुला हे शिकवण्यासाठी मी खेळते असं नको करू. आमच्या खेळांचं वैशिष्ट्यच हे की खेळण्यातून येणाऱ्या मजेचं कॉन्सिक्वेन्सेस हिस्ट्री लर्निंग आहे, नॉट द अदर वे अराउंड. तुम्ही अभ्यास करायचंय म्हणून घे, ऑफकोर्स नाही. छान वेळ जाण्याकरता ही चांगली गोष्ट आहे. काहीतरी नको ते काढून, म्हणजे काही घरातले गेम्स निघतात आजकाल तर काहीही करतात. त्याऐवजी इथे वेळही छान जातोय, शिकतोय पण आणि मजाही येते, सगळंच एंगेज होतंय. यासाठी मला ते आवडलं. माझ्या भाचीला बाय द वे रिव्ह्यू द्यायचा तर भाचीला आवडलाय गेम. 11 वर्षाची आहे ती. तिला शंका येतील काही, ते मी विचारली ती 8 अष्टपैलू ते तिनेच मला विचारलं, मला दाखवलं, पण म्हणलं हे मला नाही सांगितलंय. असं झालं. अष्टावधानी म्हणजे काय आहे ते शक्यतो आम्ही राखून ठेवतो की थोडं अजून डीप गेल्यानंतर कळेल हे कशासाठी आहे असं तिने मला विचारलं. आहे ते पुस्तकं, तुम्ही 4 पुस्तकं येतात खेळाबरोबर, ते वाचली तर कळतं. पण आम्ही तेच ऑब्झर्व केलं की लोक वाचत नाहीत. नाही, 1-2 वाचली असतील तिने. वाचली तिने संपूर्ण गेम एक्सप्लेन करून सांगितलंय मला. मस्त अभ्यास केलाय तिने त्याचा. फक्त आता बसून खेळायचंय तेवढाच आहे. मला बसायला हवंय. येस, ती शिकवेल. लेटर प्ले 2-3 वेळा स्वतः खेळू देत, नंतर बरोबर खेळा, नंतर शी विल स्टार्ट फ्लॉन्टिंग इट. म्हणजे आम्ही तर प्रभाव बघितलेले असे. लॉकडाऊन मधला एक प्रसंग मला आठवतो. मला हेही ऐकायला आवडेल की त्याच्यातून असा काय तुम्हाला रिव्ह्यू मिळालाय की इट वॉज. आम्ही विश्व बदलताना, मुलांचे पर्स्पेक्टिव्ह सगळं बदलताना पाहिलेलं आहे. म्हणजे माझ्या चॅनलवरती 2-3 असे मला मुलं आरव म्हणून आहे एक मुलगा, आमची एक धाकटी, ती तर इतकी भयंकर ट्रम्प कार्ड्स ते वाचून करायचंय,
तर ट्रम्प कार्ड ती मुलगी फ्लॅश कार्ड सारखी वापरते. तिला 38 मधलं कुठलंही कार्ड दाखवते, ते योद्ध्याचं नाव सांगते, त्या योद्ध्याने काय केलं होतं सांगते. तिला वाचता येत नाही. तिच्या आई बाबांनी फक्त ते दाखवलं आणि सांगितलं आणि तिला येतं. ओ केवढं भारी. प्रॉडिजी म्हणतो आपण तसं झालं ते. ट्रम्प कार्ड खेळणाऱ्या मुलांना, आम्ही साताराचा प्रसंग आहे, सातारामध्ये आम्ही प्रचंड मोठे फ्लेक्स लावले होते योद्ध्यांचा कोलाज. तर त्या मुलांनी ट्रम्प कार्ड खेळत होते, ते योद्ध्यांचं कोलाज, हे हा आहे, हा तो आहे, हे कावजी मल्हार हे नाव माहित नाही मोठ्यांना. तिथं पोरगं ते ओळखत होतं त्या फ्लेक्सवरती, अगं हे हे ते अजून काय पाहिजे ना आम्हाला. वी आर व्हेरी हॅपी विथ दिस. ऑनलाईन म्हणजे सिंहगड हा प्रोजेक्ट मिळालेला एका मुलीला, ज्यावेळी टीचरने सांगितलं की गड गेला आणि त्यामुळं सिंहगड नाव पडलं, किंवा तानाजीराव गड गेला पण सिंहाला वरून सिंहगड आहे, तेवढी तसं नाहीये. अहो सर, सिंहगड तानाजीरावांच्या आधी 2 वेळा जिंकलेला योद्धा आहे आपल्याकडे. तुम्ही असं कसं काय म्हणता. बरं, हा म्हणजे अजून डिटेल तिला माहिती, तिला ऑलरेडी. आणि ती म्हणजे ते टीचरने विचारलं तुम्हाला कसं माहिती आहे, तर त्याने सांगितलं की माझ्याकडे हा बोर्ड गेम आहे. त्या टीचरनी सर्च केला, त्यांनी मागून घेतला. आता मी आणि तो टीचर कॉन्स्टंट टच मध्ये असतो. तो प्रश्न विचारतो मला, या 10व्या घरावर ही कोण का टाकली. सो तो आता कंपॅनियन झालाय म्हणजे त्याला. आणि तो हे घेतो मेळावे, त्याच्या घरी 4 विद्यार्थ्यांना बोलून बोर्ड गेम खेळले, त्यांच्या शाळेने 4 बोर्ड गेम मागून घेतलेत. सो अनुभव कमाल आहे का, तर अनुभव कमाल आहे लोकांना. आणि इनफॅक्ट व्हॉट कीप्स अस गोईंग, तर त्याचं गमक हेच आहे. खूप गलेलठ्ठ पगाराची मोठी कॉर्पोरेट मधली नोकरी, तो अनुभव सगळा सोडून ह्याच्यात उतरून मिळतंय काय, तर एक चिमुरडा ज्या पद्धतीने बघतो. आणि परवा त्या MNCने भरवलेलं बालोत्सव होतं सारसबागेच्या, श्रेया नाव मुलीचं, ते मी कधी विसरणार नाही आयुष्यातला प्रसंग. म्हणजे दॅट गर्ल, म्हणजे लहान मुलांना आपण आशीर्वाद देतो, लहान मुलांचे आशीर्वाद आम्ही घेतो. आमची स्टोरी ही आहे. त्या गर्दीत एका बाईने मला हात धरला ना, असं ओढलं. मी म्हटलं काय ताई काय झालं. ती म्हणजे थांबा तुम्ही ते मावळावाले ना, 1 मिनिट थांबा. तिने ते वडिलांना फोन करून वडील मुली नवीन पुढे गेले. अगं श्रेया हे बघ कोण आहेत. ती मुलगी रडायला लागली, तिची आई रडायला लागली. आणि मला एवढ्या 4 चौकात कुठं रडवता, मी नमस्कार केला आणि डोळे पुसतच बाजूला झालो. पण द इम्पॅक्ट शी हॅड बाय लिस्निंग टू द थिंग्स. आमच्या तर ॲप पण आलंय, त्या ॲपमध्ये साधारण 500हून जास्त ऑडिओ व्हिडिओ आहेत. तर तिथं मुलांची बोलतो मी ना थेट, तर योद्ध्यांची माहिती सांगतो, कोणी काय केलं सांगतो. हे बघून त्या मुलीवरती झालेला प्रभाव, तिला आश्चर्य वाटलं की हा माणूस जिवंत समोर कसा. आता मला तर त्या तेवीच दिसली डायरेक्ट तुळजाभवानी, की तू असंच काम करायला हवंयस, असं मला हवंय, असं ती मला सांगत होती मुलगी ज्यावेळी ती रडली तेव्हा. सो मी त्यातनं हे घेतलं. आणि नो मॅटर वेअर इट टेक्स मी, इट्स गोइंग टू बी इनफ फ्युएल फॉर मी टू लिव्ह फॉर दिस कॉज ओनली. खरंय, खूपच छान आहे. येस, फारच आवडतंय मला हे. येस, न संपू नाही असा विषय हा. येस, अगदी. सो आता मला हे विचारायचं होतं की हे गेम्स आता कुठे मिळतात, ऑनलाईन मिळतात, ऑफलाईन मिळतात, त्याची काय, म्हणजे मी एक्झिबिशन्स मध्ये पण पाहिलंय, म्हणून कुठे कुठे मिळू शकतात आणि काय रेंज पासून सुरुवात आहे आणि कुठच्या रेंज पर्यंत आहेत, म्हणजे प्राइस रेंज असं. खेळाची उपलब्धता ऑलमोस्ट आम्ही प्रयत्न करतो की दुकानांमध्ये असायला हवी, पण त्यात थोडंसं म्हणावं तेवढं यश मिळत नाहीये. ह्याचं कारण आहे की दुकानदार अमराठी आहेत. सो त्यांना ह्या गोष्टींना पोटेन्शियल आहे हेच माहित नाही, त्यांची इच्छा नाही असं नाही. शिवछत्रपती सगळ्यांनाच माहिती आहे, पण यार हे सेल होईल का, आम्हाला तर कोणी मागत नाहीये. सो तुझ्या बघणाऱ्या लोकांनी दुकानात जाऊन घेऊ नका, फक्त विचारा की मावळाचे खेळ आहेत का, आम्हाला पाहिजे. दॅट शुड बी इनफ टू ट्रिगर स्पाइक, जिथं आम्ही दुकानांमध्ये उपलब्ध करू शकतो. सध्या अमेझॉनवर आहेत, आपलं स्वतःचं एक संकेतस्थळ आहे मावळा.online म्हणून, आपण देऊया इथं लिंक. तिथं ती लिंक वरती आपले सगळे प्रोडक्ट्स आहेत. रेंज म्हटलीस तर 99 रुपयांपासून 1999 रुपयांपर्यंत आहेत. हो अगदी. म्हणजे तुम्हाला जर शिकायचंय तर वी आर देअर, मनी विल नॉट स्टॉप यू फ्रॉम. प्रयत्न केला. मस्त तुमच्याशी बोलून खूप मजा आली. परत आपण एपिसोड करू ह्याच्याबद्दल जाणून घेण्याकरता. येस, अगदी. मनापासून धन्यवाद देण्यासाठी. थँक्यू सो मच. इट वॉज फन. येस.